करमाळा तालुक्यातील वरकटणी येथे भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याविषयी माहिती देताना ॲडव्होकेट आज या ठिकाणी म्हणाले की वरकटणी गावामध्ये बागल गटातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे मकाई सहकारी साखर कारखान्याचे नूतन स्वीकृत संचालक यांची जी निवड झालेली आहे त्यांचं देखील आज या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आज 7वी सभा या ठिकाणी आज आहे आपल्या तालुक्यातली कार्यकर्ता मेळाव्याची। तर उत्स्फूर्त असा प्रत्येक सभेला जसा प्रतिसाद मिळत आहे त्याप्रमाणे आज देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि सभा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मकाई सहकारी कारखान्याचा प्रश्न जो उपस्थित करण्यात आलेला होता यापूर्वी देखील की जी शेतकऱ्यांची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम अदा करण्यात आलेली नाही, हा जो प्रचार किंवा त्याचा गवगवा जो करण्यात आलेला होता त्या संदर्भात एकही शेतकऱ्याचं बिल आज रोजी थकीत नाही हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। आणि त्या ठिकाणी आज नेत्यांतर्फे आदरणीय भाईसाहेब दिग्विजय भाईसाहेब यांनी सांगितलेलं आहे की जे तोडणी वाहतूकदार जे आहेत त्यांची देखील रक्कम लवकर जादा होईल। त्याचबरोबर जे कर्मचाऱ्यांचे पगारी असतील कारखान्याच्या त्या संदर्भात देखील 11 कोटीचा लवकरच निधी म्हणजे टोटल 55 कोटी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। त्या ठिकाणी 44 कोटी आलेले आहेत आपल्या कारखान्याला मकाई कारखान्याला आणि 11 कोटी देखील अजून येण्याचं बाकी आहे। त्यामुळं त्या रकमेतून तोडणी वाहतूक असेल किंवा कर्मचारी असेल यांचे देणी भागवले जाईल। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 300 कोटी रुपयांचा जो निधी येणार आहे जो प्रोजेक्ट उभारला जाणार आहे त्यामध्ये देखील भरीव योगदान कारखान्याच्या प्रगतीसाठी होणार आहे। आणि त्यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न जे काय आहे मंत्रिमंडळ असेल या सरकारच्या मागे पाठपुरावा करून आदरणीय रश्मीदीदी बागल साहेब हे अतिशय सक्षमपणे महसूल मंत्री असतील, सहकार मंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे सतत त्या ठिकाणी कारखान्याच्या किंवा तालुक्याच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करत आहे। रिटेवाडी उपसा सिंचन योजना असेल प्रत्येक सभेमध्ये त्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत बोललं जात आहे आणि त्या संदर्भात देखील आदरणीय दिदी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे पाठपुरावा मंत्रिमंडळामध्ये जे अधिवेशन आहे त्या ठिकाणी अधिवेशने त्या मुंबईला ठाण मांडून आहेत दिदी साहेब, तर त्यांनी देखील त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनेला मान्यता आणि मंजुरी आणि भरीव निधी आणि त्याचं काम प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न चालू आहे। आणि या ठिकाणी दिदी साहेब त्या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी कारखान्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ अधिवेशनामध्ये चक्रा मारत आहेत। आणि या ठिकाणी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल भैया साहेब जे काही अंतराने दुरावलेले जे कार्यकर्ते होते मधल्या काळामध्ये तर त्यांना एकत्र आणण्याचा त्यांच्यामध्ये स्फूर्ती देण्याचा प्रयत्न आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि अशा अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा मिळत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने आश्वासन आज या ठिकाणी वरकटणे गावामध्ये पूर्व भागातला आमचं एक महत्त्वाचं गाव आहे। केळी उत्पादक शेतकरी या ठिकाणी बहुसंख्येने आहेत। आता या ठिकाणी केळी हब म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि या ठिकाणी जी उजनीचा पाठपुरावा आहे त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनेचं काम किंवा उच्च दाबाची लाईट सप्लाय असेल किंवा पाणी पुरवठ्याचा ज्या क्षमतेने मिळायला पाहिजे त्या क्षमतेने मिळणं गरजेचं असल्यामुळे त्याचा देखील ते जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्याचे देखील पाठपुरावा करण्याचं आश्वासन भैयासाहेबांनी दिलेलं आहे। आणि त्यांचं जे संवाद जो साधत आहे मी भाषण मानणार नाही पण संवाद साधत आहेत ते प्रत्येक कार्यकर्त्यांशी प्रत्येक शेतकरी बांधवांशी, त्याच्यामुळे त्या संवादाचं माध्यम जे आहे त्या माध्यमातून लोकांना तो आत्मविश्वास वाटत आहे की ही गोष्ट या ठिकाणी नक्कीच होणार आहे। त्याच्यामुळे आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा यशस्वीरित्या आज पार पाडण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील अजून भविष्यात कार्यकर्ते मेळावे आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी या ठिकाणी यापुढे देखील जिथे जिथे मेळावे असतील त्या ठिकाणी उपस्थित राहावं, आपल्या नेत्यांचं मनोगत ऐकावं। हे जे कार्यकर्ता मेळावा असेल किंवा नूतन संचालकाचे जे सत्कार समारंभ आहेत यामध्ये रश्मीदीदी बागल यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात येत आहे। प्रत्येक सभासद किंवा कार्यकर्त्याकडून उल्लेख करण्यात येत आहे। या मेळाव्याद्वारे येणाऱ्या विधानसभेमध्ये या सर्वच गोष्टींचा किती फायदा होणार आहे? 100% फायदा होणार आहे। अतिशय चाणाक्षपणे त्या ठिकाणी
रश्मी दिदी यांचं जे संघटन कौशल्य किंवा नेतृत्व गुण जे आहे ते बागल गटाला पहिल्यापासूनच त्यामध्ये स्कोप आहे. कारण रश्मी दिदींनी सर्वात पहिली निवडणूक लढली आहे ती सहकारी साखर कारखान्याची, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची, आणि त्या कारखान्याच्या इलेक्शनपासून रश्मी दिदी यांचं जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक रणरागिणी म्हणून नाव झालेलं आहे. आणि त्यांचं जे कौशल्य आहे किंवा त्यांचं जे संघटन आहे किंवा नेतृत्व आहे ते सर्वश्रुत आहे, मान्य आहे तालुक्यातील जनतेला. आणि अवघ्या थोड्याशा मतांनी म्हणजे 257 मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. किंवा ते आज आमदार दिसले असते किंवा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्या ठिकाणी आज त्यांनी काम केलेलं असतं. तर अशा प्रकारे रश्मी दिदी यांच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळं नक्कीच ते या ठिकाणी आमदार होतील. म्हणजे भावी आमदार म्हणजे हक्काचे आमदार होतील. आमदार बागल आहेत, त्यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एक आव्हान केलेलं आहे. तालुकाभर ते साथ देत आहेत किंवा त्यांना तसा प्रतिसाद भेटतो का? आता वरकटणे गावातून काही जुने नवे कार्यकर्ते बागल गटाला सोडून गेले किंवा काही कारणास्तव दूर गेले, त्यांना देखील साथ घातलेली आहे. 100% दिग्विजय भैयासाहेब प्रत्येक सभेच्या ठिकाणी जे काही त्या गावांमधले त्या भागामधील जे काही जुने जाणते मामांच्या सोबत असणारे जे नेते होते, कार्यकर्ते होते, ज्यांनी काही कारणास्तव बागल गटांना नाईलाज असतो थोडंसं दुरावलेले होते ते, तर त्यांना देखील साथ घातलेले. आणि बेरजेचं राजकारण या ठिकाणी दिग्विजय बागल भैयासाहेब आणि रश्मी दिदी साहेब या ठिकाणी बेरजेचे राजकारण करत आहेत. आणि प्रत्येक नाराज झालेल्या माणसांना अतिशय त्या मनमोकळेपणाने जर चुकलं असेल तर आमचं चुकलं आहे असं माफी मागून सांगत आहेत. आणि चुकलं असेल तर त्याबद्दल माफी मागून प्रत्येकाचं सांत्वन करून प्रत्येकाची मनधरणी करण्याचा या ठिकाणी नक्कीच बेरजेच्या राजकारणाचा प्रयत्न या ठिकाणी भैयासाहेबांचा